नाही. महाराज एक कीर्तनकार सुंदर कीर्तन करीत होता, मस्त कीर्तनकार होता, जेंट्स कीर्तनकार कीर्तन करीत होता. असे एक समोर महाराज बसले होते, माणूस बसला होता, दादा बसले होते. तुमच्यापैकी कुणीच नाही, दुसरे दादा बसले होते आणि डुलू 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 कीर्तन ऐकत होते. कीर्तन संपत आलं पण त्या माणसाचं डुलणं काही संपलं नाही आणि आका मंडप फुटून गेला. पण ती महाराज एकटाच. तुम्ही एखादा माणूस रांगलेला असला की महाराजाला बी मूड येतो ना, की त्याच्याकडे बघू 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 कीर्तन करायचं. आणि ती डुलू डुलू बी आजार दादा शेवटी ते रडायला लागलं. शेवटी रडायला लागलं. मग तर महाराजाला अजूनच उल्हास आला. म्हणला लोक हसतात त्यात काय नवलंय, ही रडतय. महाराज त्यानं 3.5 तास कीर्तन केलं. दणकाच माईकड्यानं सुद्धा माईक उचलून ह्याला पण ही दोघं आपली चालूच होती महाराज या दोघांचं. पण शेवटी 4.5 तासानं कीर्तन संपलं. कवा ना कवा संपत दादा संपलं. कशी तरी जय विठ्ठल झालं, ज्ञानदेव तुकाराम झालं. महाराज म्हणले दादा एवढी कीर्तन केली आयुष्यात, पण तुमच्यासारखा श्रोता अजून भेटला नाही. कशामुळे तुम्ही एवढं रडत होता आणि कशामुळे डुलत होता? मग ती महाराज म्हणला, पुढे बसलेला दादा म्हणला काही नाही महाराज, ती कसं आहे ना, तुमच्याकडे बघू 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 मला माझ्या हरवलेल्या बोकडाची लय आठवण यायची. त्या महाराजाला होती दाढी, ती डुलला की दाढी डुलायची दादा. ती म्हणला महाराज तुमच्याकडे बघू बघू मला त्या बोकडाची आठवण यायची आणि तुमच्याकडे बघू बघू मला समाधान वाटायचं, म्हणून मी तुमचं कीर्तन इतकं मन लावून ऐकलं. आता विचार करा, कीर्तनात माणसं काय ऐकतील, काय विचार करतील याचा भरोसा नाही. लय अवघड दादा. कीर्तनाला आलेली माणसं इथंच असतील याची सुद्धा खात्री नाही. माझं कीर्तन झालं महाराज आणि अर्ध्याच कीर्तनात एक बाई कीर्तनाच ताशी करत होती. म्हणलं ताई हे काय करताय? म्हणली महाराज घरचं कुलूप लावलंय पण येताना वडूनच बघितलं नाही लागलंय का नाही, म्हणजे इथं वडतोय. काय सांगावं महाराज, मन विचित्र हो, दुसरं काही नाही. पण माता मावल्या लय काळजी करत जाऊ नका. तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या, तुमचा सगळा भार तो वाहतो. काळजीच करू नका, फक्त प्रेमानं करत जा बरं का. आमचं कसं आहे, आम्ही प्रत्येक गोष्टी पाठीमागे स्वार्थ